काही दिवसांपूर्वी मी नर्सरीतून हे 3 झाडं आणलेले. हे कृष्णकमळचं, हे मधुमालतीचं आणि हे कोलियाचं. काही दिवसांसाठी मी ह्याला उन्हात ठेवलं, पण गॉड नोज हे कमळ वाळून गेले. आय थिंक हे रूट बाउंड झालेत आणि यांचे रूट्स बाहेर आलेत, त्यामुळे वाळू शकतो. ह्याच्या नाहीत आल्या, त्यामुळे कोलियाचं एकदम स्वस्त आहे. यांना लावल्यासाठी मी ही माती आणली आहे. ही माती ही आहे वाळू आणि ही आहे शेणखत. शेणखतात काही कस्तन व गवत आहे, ते आपण काढून घेऊ. आता ह्याला मिक्स करून घेऊ. मी या कंटेनर्समध्ये ह्याला लावणार आहे, कारण आमच्या इथं अशा मोठ्या मोठ्या कुंड्या मिळत नाहीत. या कंटेनरमध्ये असं मोठं इतकं बेळ आहे, आपण त्याला या फरशीच्या तुकड्याने झाकून ठेवू. आता याला आपण जे रूट बाउंड झालंय त्याला कापून घेऊ. ते रूट्स आपण कापून घेऊ, कारण यांच्यामुळे झाड वाळून जाते. आणि आता आपण ह्याला ओपन पण करून घेऊया. बघा असं येतं रूट बाउंड झालेलं. तुम्ही बघू शकता हे जे म्हणून कापली आहे. आता ह्या ज्या माती असतात यांच्यामध्ये खूप केमिकल असतात, नर्सरीवाले खूप केमिकल मिसळतात. त्यामुळे आत्ताच आपण याला खत किंवा असं काही देणार नाही, केमिकल फर्टिलायझर. आणि हे तर खूपच जास्तच खराब झाले, याचे इतके पानं पण गळाले आहेत. आपण पहिल्यांदा याला कापून घेऊ. प्रकारचे झाले. आपण याचे राईट जे हे आलेत ना बाहेर, त्यांना थोडं थोडं करून कापून थोडीच कटिंग करायची, खूप नाही. जर जास्त केली तर झाड पण जळू शकतं. त्याला इथे आकाश फ्रेश आहेत. आता आपण ह्याचा पाला काय कामाचं नाही, पाला काढून टाकू. फुलं पण होते, ते पण काढून टाकू सगळे. आणि जे जे मला वाटते ते थोडे वाळून गेले ते पण काढून घेते. नाजूक आहेत त्यामुळे मी काय कुठं वापरत नाहीये. आणि हे कोलियाचं त्याचे काही रूट बाउंड नाही झाले, त्यामुळे हे एकदम स्वस्त आहे. आता आपण ह्याला कापून घेऊ. ते थोडं रूट बाउंड डिस्टर्ब झालं माझ्याकडून, मी असं होऊन नका देऊ. पॅकली टाईट झाले असं तुम्ही बघू शकता. आणि मी कंटेनर इथं आधीच आणून ठेवलेत, कारण परत खूप जड होतात. हे रूट्स हलके करण्यासाठी मी असं काढून घेतलंय. आणि याचं रूट बॉल हे बघा एवढा आहे. सेम प्रोसेस मधुमालतीवर पण करायची आहे. ह्याला खूप जास्त नाही करायचं, कारण ह्याचे रूट्स ऑलरेडी खूप जास्त वाढलेले आहेत. आय थिंक ह्याला करायची गरज नाही, तरी पण आपण थोडं थोडं करून घेऊया. असं आता आपण ह्यात माती टाकून घेऊया थोडं थोडं. अशा प्रकारे
हे असं लावून झालंय. आता आपण हेच पुसून करून घेऊ. मध्ये पण टाकणार. आता आपण ह्याला पाणी देऊन घेऊया. आता आपण ह्याला पण पाणी देऊन घेऊया. असं इतकं पाणी दिलंय. आता ह्याला नेक्स्ट टाइम पाणी ज्यावेळी माती एकदम सुकेल तेव्हा. झाड लावताना पण खूप केअर होते. माती पण झाली आहे खूप, तर मी आता ह्याला झाडून घेईल. आता एवढं वरचं सगळं झाडून घेईन, कारण 2 दिवसापासून मी ते झाडलं पण नाही. आता तुम्ही म्हणा झाडून घेतलंय तरी पण इथं केर आहे, पण तिथं पाणी त्यामुळे मी खूप झाडलं नाही. आणि दुसरीकडलं इतकं केर निघलाय. आता ह्यानंतर आपण जे पिशवी ती कापताना केर झालाय तो पण झाडून घेऊ. आणि आता आपण काढून घेऊ. आता ही उरलेली माती आपण ह्यात भरून घेऊया. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला सॉइल मिक्स बनवायला नाही लागत. पूर्ण माती ह्यात भरून घ्यायची चांगली. आता जर ह्यांच्यामध्ये मला ग्रोथ आलेली दिसली तर आपण ह्याला सपोर्टसाठी काही वस्तू लावूया. त्याचा व्हिडिओ पुढील अपडेटमध्ये. आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.